हॅलो एव्हरीवन. जसं आपण कालपासून सुरुवात केलंय TET साठी इंग्लिश विषयाची तयारी करण्यासाठी. सो हिअर वी गो विथ द नेक्स्ट पार्ट ऑफ इट. आपण काल बघितले होते नाउन्स. नाउन्स आर द नेम्स ऑफ द पर्सन, प्लेसेस, ॲनिमल्स, बर्ड्स और थिंग्स or the names of the emotions and ideas. Now we are going ahead one of the steps, that is the numbers. Noun numbers. What is the meaning of numbers? Numbers here in English grammar stands for singular and plural. So here we go with. आता आपण ज्यावेळी सिंग्युलर आपल्याला माहिती आहे, सिंगल म्हणजे काय, एकवचन, आणि प्ल्युरल मीन्स अनेक वचन. आता ज्यावेळी आपण सिंग्युलर एखादं नाउन असतं ज्याचं सिंग्युलर मधून प्ल्युरल मध्ये आपण रूपांतर करतो, म्हणजे एक वचनामधून अनेक वचनामध्ये आपण रूपांतर करतो, त्यावेळी आपल्याला काही रूल्स, ग्रॅमॅटिकल रूल्स लक्षात असणं गरजेचं आहे, माहीत असणं गरजेचं आहे. सो वी मस्ट नो सम ऑफ द रूल्स दॅट वी कॅन कन्वर्ट अ नाउन फ्रॉम सिंग्युलर टू प्ल्युरल. सो हिअर वी गो विथ द फर्स्ट रूल. आता पहिला रूल काय सांगतो? मोस्ट ऑफ द नाउन्स वी सिम्पली ऍड एस टू मेक द प्लुरल फॉर्म. सो सर्वात पहिला रूल आहे ज्याच्यामध्ये आपण फक्त एस शेवटला जॉईन करतो, त्याला एक वचनामधून अनेक वचनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आता याची काही उदाहरणं बघूया. फॉर एक्झाम्पल, जर आपण पहिलं उदाहरण घेतलं टेबल. टेबल म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे टेबल इज अ सिंग्युलर फॉर्म. मग आता त्याचं अनेक वचन करण्यासाठी काय आपण ऍड करतो? फक्त एस ऍड करायचा, TABLES. सो टेबल हॅज बीन कन्वर्टेड इनटू टेबल्स, इनटू इट्स प्लुरल फॉर्म. आपण जर दुसरा घेतला मार्कर. आता मार्करला एस लावायचा, markers. So as we can all observe, most of the nouns in English, they can be simply transformed into its plural form by simply adding s at the end. हा झाला पहिला रूल. वॉल असेल तर वॉल्स म्हणू शकतो आपण, पेन असेल तर पेन्स म्हणू शकतो आपण. त्याचं एक वचनामधून अनेक वचनामध्ये रूपांतर आपण करू शकतो. हा झाला पहिला रूल. नाव वी आर गोइंग फॉरवर्ड टू द सेकंड रूल. आता आपण दुसऱ्या रूल कडे जाऊया. तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि सिंपल पण आहे अंडरस्टँडिंग करण्यासाठी. आता हे वाचूनच आपल्या सर्वांना समजेल. दुसरा रूल काय सांगतो? द नाउन्स दोज आर एंडिंग विथ एस, SS, SH, CH, X, O or Z. What do? We simply add ES. So adding S is not preferable here. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला S ऍड करू शकत नाही, तर आपल्याला त्यांना काय ऍड केलं पाहिजे? ES ऍड केलं पाहिजे. जे काही नाउन्स आहेत ज्यांना S ने एंड होतो, किंवा शेवटला SS आहे, किंवा SH आहे, किंवा CH आहे, किंवा X आहे, किंवा O आहे, किंवा Z आहे, अशा नाउन्सना शेवटी आपण प्लुरल फॉर्म करण्यासाठी ES जोडायचा आणि त्याचा प्लुरल फॉर्म करायचा. फॉर काही उदाहरणं आपण इथे बघूया. पहिलं उदाहरण मी घेतो बस. लास्ट एस आहे, मग त्याचा प्लुरल फॉर्म करताना आपण काय करणार? ES जोडणार, म्हणजे बस हॅज बीन कन्वर्टेड इनटू बसेस. दुसरं उदाहरण आपण घेऊया. आपण जर इथे पाहिलं CLASS, क्लास, एंडिंग विथ SS. So simply we will make classes as the plural form of this word. तिसरा आपण घेऊया बुश. आता ह्या ठिकाणी आपण बघूया SH लास्टला आहे, मग आपण बुशचं काय करणार? विल मेक इट ॲज बुशेस. अजून एखादं उदाहरण घेऊया. CH, ending with CH, so bench will be made into its plural, saying as benches. If it is box ending with X, so the same rule is applied.
box will be converted into boxes. If it is O, tomato, so plural form will be tomatoes. So in short, आपण पाहू शकतो काही उदाहरणं आपण घेतली तर शेवटला S, SS, SH, CH, X, O और Z जर नाउन्सच्या असतील तर त्या ठिकाणी आपण जस्ट S ऍड करत नाही तर आपण त्याचा प्लुरल फॉर्म करण्यासाठी ES ऍड करतो. बट टू दिस रूल देर आर सम एक्सेप्शन्स ॲज वेल. फॉर एक्झाम्पल जर आपण वर्ड घेतला रेडिओ, परंतु याचं ट्रान्सफॉर्मेशन रेडिओ ES आपण घेत नाही तर फक्त S लावतो. फोटो असेल तर त्याचा प्लुरल फॉर्म करण्यासाठी ES ऍड न करता आपण S ऍड करतो. मग का बरं असं असेल? दीज आर ऑल द एक्सेप्शन्स. म्हणजे तो पर्टिक्युलर रूल फॉलो करत नाही. बिकॉज these are the words that have been accepted in English language from the other languages. हे मूळ इंग्लिश शब्द नाही तर इतर लँग्वेजेस मधून इंग्लिश मध्ये ऍक्सेप्ट केलेले आहेत आणि त्यामुळे ते रेग्युलर रूल फॉलो न करता त्यांचं फक्त सिम्पली S ऍड करून आपण त्याचा प्लुरल फॉर्म करतो. थर्ड रूल हे सांगतो की इफ देयर इज अ नाउन दॅट इज एंडिंग विथ अ कॉन्सोनंट प्लस वाय. कॉन्सोनंट म्हणजे आपल्याला माहित आहे व्यंजन, करेक्ट. मग कॉन्सोनंट प्लस वाय जर असेल तर काय करायचं आपण त्याचं प्लुरल फॉर्म करताना वी हॅव टू रिमूव्ह वाय म्हणजे वाय डिलीट करायचा आणि त्याच्या जागी काय टाकायचं IES ऍड करायचं. फॉर एक्झाम्पल जर आपण एक घेतलं बेबी, आता हा वर्ड बघा सगळ्यांना लक्षात द्यायचं. वाय आहे शेवटला. बिफोर वाय व्हॉट इज देअर? बिफोर वाय देर इज अ कॉन्सोनंट. B is a consonant, correct? So in that case, we have to remove Y. So what remains? BAB. And then removing Y, after that add IES. आणि आपण काय add करायचं? IES. So baby, singular. What is the plural form of it? Babies. One more I'll take. Lady. Observe this as well. Y at the end and before Y there is a consonant. That consonant is D here. So automatically Y has to be deleted and add LAD plus IES. So lady, the plural form of lady is ladies. Now this is the first part of this particular rule wherein there is a consonant plus Y. But what happens if there is a vowel plus Y? Have you ever thought of? Simple. If there is a vowel plus Y, you remember the first rule. What does the first rule say? Simply add S. पहिला रूल आपला काय सांगतो? S ऍड करायचा. मग असंच असेल जर बॉय Y आहे शेवटला पण Y च्या अगोदर काय आहे? कॉन्सोनंट नाही. काय आहे? या ठिकाणी वॉवल आहे. मग अशा वेळी पहिला रूल अप्लाय होतो. सिम्पली ऍड S टू मेक द plural form of the word. So boy becomes boys. I will take one more example. See this word. Monkey. या ठिकाणी आपण IES जोडत नाही तर काय लक्षात घेतो? Y at the end plus E. The vowel is before the Y. So simply we will add S. So monkey becomes monkeys into the plural form. This is the third rule. I hope you understand it very clearly. यानंतर आपण वळतोय रूल नंबर 4. We are going towards rule number 4. The rule number 4 says if the nouns are ending with F or FE, then what we are supposed to do? Remove F or FE, add VES. सो चौथा रूल पण खूप सिंपल आहे. जर नाउन्स F किंवा FE ने एंड होत असेल तर काय करायचं?
एफ किंवा एफ ई रिमूव्ह करायचा, त्याच्या जागी आपण ऍड करायचं VES. आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. समजा आपण लाईफ हे एक्झाम्पल घेतलं. आता ह्या रूल प्रमाणे लास्टला काय आहे बघा, FE आहे. मग रूल काय सांगतो, रिमूव्ह एफ ऑर FE. सो आपण FE रिमूव्ह केला, मग काय उरलं LI plus what we are supposed to add? We are supposed to add VES. So life is singular and lives plural. Correct? अजून एखादं घेतलं समजा LEAF, leaf, ending with what? F. So simply remove F, what remains? LEA, and then add VES. So leaf is singular and the plural form of leaf goes as leaves. If one more example, if we take wife, so remove FE and make it as wives, WIVES. Now as we have seen some exceptions for rule number 3, जसं आपण पाहिलं की काही शब्द आहेत जे रूल नंबर 3 फॉलो करत नाहीत, त्याप्रमाणे काही शब्द आहेत जे इतर लँग्वेज मधनं आले आणि ते रूल नंबर 4 पण फॉलो करत नाहीत. आता जर उदाहरण घ्यायचं झालं, रूफ, रूफ, we simply add S making it roofs. If we take chief, we make the simple plural form as chiefs. Why is it so? हे असं का? कारण हे शब्द आहेत ते इतर लँग्वेज मधून इंग्लिश मध्ये ऍक्सेप्ट केलेले आहेत आणि थोडं आपण हे शब्द आहे त्यांचं जर ऑब्झर्वेशन केलं, त्यांचा जो शेवटचा हा जो साऊंड आहे एफ चा साऊंड, तो एफ चा साऊंड थोडासा स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे त्यांना VES हे ऍड न करता सिम्पली आपण S ऍड करतो आणि त्यांचा प्लुरल फॉर्म सिंपल वी फॉलो द फर्स्ट रूल ॲज वी हॅव सीन इट. तर मित्रांनो, आपण आता 4 रूल्स बघितलेत ऑन हाऊ टू कन्वर्ट अ सिंग्युलर नाउन इनटू द प्लुरल नाउन. थोडासा व्हिडिओ लेंदी होईल यासाठी आपण हा व्हिडिओ 2 पार्ट्स मध्ये करतोय. मग पहिल्या पार्ट मध्ये आपण 4 रूल्स टोटल पाहिले, दुसऱ्या पार्ट मध्ये इतर सर्व रूल्सचा पण आपण अभ्यास करणार आहोत. परंतु थोडीसं रिकॅप करूया. पहिला रूल काय सांगतो, सिम्पली ऍड S. सेकंड रूल, when the noun ends with S, SS, CH, SH, X, O, Z, जर अशाने एंड होत असेल तर आपण त्याला ES ने एंड करतो प्लुरल फॉर्म करण्यासाठी. द थर्ड रूल सेज इफ अ नाउन एंड्स विथ अ कॉन्सोनंट प्लस Y, जर कॉन्सोनंट आणि Y असेल तर Y रिमूव्ह करायचा आणि IES ने एंड करायचं. जर वॉवल प्लस Y असेल तर काही डिलीट करण्याची गरज नाही, सिम्पली वी ऍड S ऍप्लिकेबल द फर्स्ट रूल. नेक्स्ट फोर्थ रूल सांगतं, जर एखादं नाउन F किंवा FE ने एंड होत असेल तर आपल्याला F आणि FE रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागी आपण VES ऍड करायचं. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.